मध्ये NDAला देखील लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। बिहारच्या जनतेने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवून तिथल्या लाडक्या बहिणी महिला यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं आणि ते कायम ठेवण्यासाठी प्रचंड मोठा या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि आता तिथलं जंगलराज गुंडाराज संपून नितीश कुमार यांनी जनतेचं राज्य आणलं आणि म्हणून नितीश कुमारांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण मनापासून अभिनंदन करतो। मी देखील स्वतः प्रचारामध्ये गेलो होतो, त्यावेळी देखील तिथलं वातावरण पाहिलं होतं की लोकांनी ठरवलं होतं या पुन्हा एकदा NDAला संधी द्यायची आणि डबल इंजिन सरकार विजयी करायचं। त्यामुळे मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांनी आज शपथ घेतली त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, तिथेही विजय तुम्हाला असाच अपेक्षित? बिलकुल। लोकसभेमध्ये महायुती जिंकली आहे, विधानसभेत महायुती अतिशय लँडस्लाईड विक्ट्री घेऊन लाडक्या बहिणींनी शेतकऱ्यांनी सगळ्यांनीच मतदान केलं आणि जिंकली महायुती। आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकली। एक राजकीय संस्कृती जपलेली आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांना दिलं आहे, त्यामुळे देखील एक कुठेतरी राजकीय संस्कृती जपल्या। बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जगाला हेवा वाटावा असं आम्ही करतोय। शासन महाराष्ट्र सरकार करतंय, MMRDA करते आणि त्याच्यामध्ये कुठंही त्रुटी राहणार नाहीत, कुठेही कमी राहणार नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाचं आणि लोकांना हेवा वाटावा असं मी म्हटलं तशा प्रकारचं ते होईल। तिथून लोक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातील। बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यात देशात या ठिकाणी त्यांची प्रेरणा सगळ्यांना मिळेल असं प्रेरणादायी ऊर्जादायी स्मारक महाराष्ट्र सरकार बनवेल। तर विविध विषयांवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। बिहारमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडला, त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं। तसंच आगामी निवडणुकीत महायुतीत जिंकणार असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे।